कशा आल्या ते काय म्हणून आलं तळसून का म्हणाला मग रुबाब दाखवायला लागला यावे हो का रबाब तिथं कळतंय काम असा रुबाब असा रुबाब दाखवायला लागला. पटपट आले बाहेर इकडे घे चल जेवायचं. नुसता पसाराच काढून बसते अभ्यासाचं नाव आहे तर बॉम्ब. तिकडं वया तिकडं वया तो का तिला वह्या नव्हत्या तर हे 2 वह्या आणले ते मिक्स वह्या आणले ते तिला 2. एक कितीला आहे वह्या वेळी 35. सर महाग शिवाय दप्तर इकडे महाग सुट्टा आता अभ्यास राहू दे जेवण राहू द्या आता अभ्यास घेऊ. हे 2 वह्या आणले ते 70 रुपयाचा पेन आणलाय. पेन ही आणला ना का पेन 10 रुपयाचा. आणि एक शिशी आणली. ठेव आता ही चल ठेव तिथं घरात कर अभ्यास झोपायचा दार काय आहे काय घर आता हे दार फ्रीज मधलं गार पाण्याचं म्हणतोय दारू आहे का काय करायचं ह्याला दारवण हे दिसतंय. कोणाला जास्त दारू चायनीज ना चायनीज नाही मागं सर ते दप्तरात तुला ठेवू म्हणलं तुला कळतंय का नाही का भाषात तर येड्यावरच करतेस. ती घे नाही तर पोटात एक साईडला दुखायला लागले कशाला काय इटला कसं इट सकाळी केलेलं आहे. मला 2 वह्या आणल्यात मिक्स. वडापाव भजी मी चालतो या मग उपकार केलं काय माझ्या सकाळ सकाळ जातो पैसे काय मला झोपते वरणी वस्तूवर उद्या उपाशी हाकलेल मग उद्या बी मग काय म्हणले मग वडापाव घेऊन ये सकाळी डबा करते नाही तसं बोलल्या उपाशी म्हणजे समजा बघा कसं आहे वडापाव आणून मला उलट डबा ते करून देणार आहे. माहिती आपलं नुसतं बोल बच्चा नसा बरोबर राखलं येतो ना बोलल्यावर राखलं चाललं येतो कांदा हे नाही माहिती तुला आता म्हणता आता हाक म्हणले दुकान थोडा देऊ का कांदा हे असतो वडापाव बरं आपले तर प्रथा वेगळे आहेत लिंबूत वेगळे प्रथा आहे तिथं पण देते ते त्या बाच्यात मग कुठं आणलं वडापाव मग तेच की मी म्हणते का नाही दिलाय पोरगी आता तर नाही म्हणलं का कोणाचा गेला कुठं माझा वडापाव खाऊ आधी म्हणले खायचं आणि थोबाडच पुढेल तुझं नाटकं करते काय आधी काय म्हणली होती खाणार आहे वडापाव तिला पाहिजे आहे खायला आता नाही म्हणते लाज वाटते का खाते आणले तयार नाही तर तिखट तिला छान त्याला पाहिजे काय म्हणजे करते म्हणते मला खा सलपट सलपट भात खायचा का हो भात खायचा का इथं ठेव का ग खाली हा पोरगीच्या आड्यावर करते भाऊ बहिणीने खायचं का भाज्या बरं खा मग पाव
पावभाज्यावर खातात का? ते नसतात. ते नका. हम्म? हा? आता पकात एक भाजी टाकून माझ्या पोटात चमका मारते असं नका कळा. झोपेच्या गोळ्या दिल्या त्या मॅडम. गोळी खाल्ली का नाही की योगिताबाई सोम. मस्त घरी बसतो काय होणार काय सोपं बनवा अरे काय कुठं जाऊ मग? कधी बितो काय मला काय कळलंच. तुझं झालं त्या बहिणीचं झालं. घरी बसून काय तुम्ही येता का तुम्हाला मी आपण व्यायाम बघते. करावं थोडा नाही मला करायचं. नाही मला करायचं. काय म्हणणं आहे? काय म्हणायचं दुखतंय दुखतंय हा माझं दुखतंय माझं. अगं आमचं वाक्य दुखतंय का आम्ही सांग कोणाला मग नको जाऊ नको कामाला. मला देतो का तेवढं सांग. बस माझं काय रेकर बळ आहे ते बस दाखवायला. बस मला कोणी देत नाही कोणी कामावलेलं. त्यामुळे माझ्या कामाचा विषय घेऊ नका कोणी. बरोबर आहे ना मॅडम? मीच काम करतो या मला बघू तर बसल्या घरी बसावं लागलं झोपावं लागलं बेडवर झोपते मग निवांत निवांत झोप. टेन्शन. हा मी काय कुणाला कामाला लावत नाही किंवा कुणा गेल्याला मी घेत नाही. जायचो कामाला ते हप्त्यासाठी गाडीच्या गाडी बी गेले ना समजा गे हप्ता बी गेलं लोकांना टाकून गेलं मागणं माझ्या आता कधी नाही बघा असं भाऊ बहिणीनं एक आठवडा काम करायचा ना असं भजी वडापाव आणून खायचं. आता जिंदगी घ्यायची मजा काय मजा घ्यायची आता होय तुला कामाला मी जा म्हणते ना. मग सकाळ कुठं पण काम जायला हा शिव्या खाऊ नको ना तर घालशील खांजा शिव्या. मग काय नाही उठलं की लाता घालते की वाजवे किती थोबाड तोडा किती नालाय बोड्याचा पोरग आहे किती खोटं बोलतोय. थोबाड तोंड्या. आता पण कधी खोटं बोलत ना खरं बोलतो हाक लागते माणसाला. मार खाती लाव्या तू. मग काय हा खरं बोल. पण मी असलं तेच म्हणलं. खरं बोललं की हे काय आहे का मिरची लागते ते काढ लागतं तसं उठतोय 8 वाजता थोबाड घेऊन आणि पळतोय कामाला. आणि कामाला गेलं मला पैसा आणून दे. सकाळी डबा पण सकाळचा नाही बघा नाही आता तर द्यामच नाही मला हे देतो पैसा आणून देतो. आता एवढं घरात बाजार भरायला काय त्याचं पैसे कोणी तर द्यायचं या आणि इथं मागं मी आणण्यासाठी 5-5 हजाराचा बाजार तिकडे गेला. 7,000 आणलं की बाजार घरात. ऊ. 7,000चा बाजार आणला बा त्यानं. तेलाचा डरा घे 7,000चा. मग खरं बोलल्यावर मसाला मिरची राग लागते. येतो का नाही रागला येतो मसाला मिरची लागते मिरची. आम्ही जे बोलतो ते सगळं खरंच बोलतो. काय सुद्धा खोटं बोलत नाही. खोटं बोलायच्या वेळेस खोटं बोलणार बाबा बोलणार बोलतच ना. आणि खरं बोलायच्या वेळेस खरं देऊ बोलणार का अजून पाहून पैसे देऊ का? मग काय पाहिजे तुला काय त्याच्यानं पैसे त्याच्यानं खायचं का मग काय पाहिजे खायला मडपा म्हणलं आहे गहूने मला पोटात पाहिजे काय करणार. तर आपलं झोप आहे त्यांच्या नादी लागते. आम्ही येड आणि दीडशे आणि बघा पाहिजे का वरण पाणी पिझ्झा टाकलाय बा. वरण पीठ भाऊ बहिणीला आता मारायला वडपाव आणला तिथेच लागले खायला कोण तू कुठे वडापाव मग खाल्ला? अरे भजी खाते पोरग येडे बिडे झालं का रे मिनिट. एक वडापाव खाल्लाय मी. मी आला ते छान आहे बघा
तास पड बदला एवढं करून आला मग लग्न झालं तुझं काय मला ना तास का लागतोय 100 रुपये करतो तर खर्च घ्यावला या आणि तूच म्हणतो मागं लागले खायला लागले भजी खा की मला भजी वडापाव आणला तर तिकडे ठेव. आता पड मी बदला एवढं सांगायचं नसतं आणायला ग हे 2 आणायला लागलो होतं खाय नाही किती ती गंडरातली जा बेडवर अभ्यास करत बस पण नका बस ना म्हणायचं बुक 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 वडापाव खायचं त्या आता म्हणते नको चला पड बदला तर